नमस्कार सर्वांना, आवनी रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर चमचमीत अशी भरलेली सिमला मिर्च आज आपण बनवणार आहोत। तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा, एकदम मस्त होते। तर त्यासाठी आपण घेणार आहोत ह्या सिमला मिर्च। ह्या सिमला मिरच्या छोट्या छोट्याच घ्या। आता याला आपण पाण्यामध्ये धुवून घेऊया। पाण्यामध्ये टाकून याला असं स्वच्छ धुवून घेऊया। सिमला मिरची आपल्याला बारीकच हवी आहे, म्हणजे ही पटकन शिजली जाते। जाड असेल तर ही पटकन शिजत नाही। सिमला मिर्च आपली धुवून झालेली आहे। आता याला आपण एका प्लेटमध्ये टाकूया आणि याला मध्यभागी कट करून घेऊया। या प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। यामधले जे बिया आहेत आपण ते काढून घेऊया। तुम्ही नाही काढलं तरी चालेल, तुम्हाला ज्या प्रकारे करायचे असेल त्या प्रकारे तुम्ही करू शकता। कोणाला आवडतात कोणाला नाही, तुम्ही बघू शकता। या प्रकारे आपल्याला यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत। ही चमचमीत सिमला मिरची मुलांच्या डब्यासाठी ही एकदम परफेक्ट आहे। ही भाताबरोबर, चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर ही मस्त लागतात अशी भरलेली सिमला मिरची। आपले हे दुसऱ्या सिमला मिरची मधलेही बिया काढून झालेले आहेत। या सगळ्या सिमला मिरच्या अशाच बिया आपल्याला काढायच्या आहेत। आपल्या सिमला मिरची सगळ्या झाल्या आहेत कट करून। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाल्यासाठी शेंगदाणे घेणार आहोत 1 वाटी। थोडासा लसूण घेणार आहोत। थोडं जिरा पावडर टाकणार आहोत। थोडंसं धनिया पावडर, हळदी पावडर, चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि काळा मसाला टाका आणि थोडासा गरम मसालाही टाकून घ्या आणि याचं झाकण लावून आपल्याला हे थोडंसं जाडसर काढून घ्यायचं आहे। आपलं मिक्सरमधून काढून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। हे जाडसरच असंच पाहिजे आहे आपल्याला, याच पद्धतीने। आता याला आपण एका बाउलमध्ये टाकून घेऊया। हा पूर्ण मसाला बाउलमध्ये टाकून घ्यायचा आहे। आता मसाला टाकून झाला आहे, यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा टाकूया। भरपूर अशी कोथिंबीर टाकूया आणि 2 चम्मच आपल्याला यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे, म्हणजे मसाला अजूनच मस्त लागतो मधला। आणि 2 ते 3 चम्मच आपल्याला पाणीही टाकून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे सारण पूर्णपणे मिक्स झालं पाहिजे। आपलं मिक्स करून झालेलं आहे। आता या मिरच्यामध्ये आपण हे मसाला भरून घेणार आहोत। या पद्धतीने आपल्याला या मिरचीमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे आणि याचं तोंड आहे ते बंद करायचं आहे असं दाबून। दुसऱ्या मिरचीमध्येच याच प्रकारे आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे। असा मस्त याला दाबून मसाला भरा, म्हणजे बाहेर निघणार नाही आणि याला असं प्रेस करून बंद करा। तुम्ही बघू शकता या प्रकारे मसाला भरायचा आहे। आपल्या सर्व मिरच्याला असाच मसाला भरून घ्यायचा आहे। मसाला भरून झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण एका पॅनमध्ये 2 ते 3 चम्मच तेल टाकून घेणार आहोत। हे थोडंसं गरम झालं की यामध्ये हे एक एक करून आपल्याला ही सिमला मिरची टाकून घ्यायची आहे आणि याला मंद आचेवर असंच 2-3 मिनिट ठेवायचं आहे। सर्व सिमला मिरची आपली टाकून झालेली आहे। यावर आता आपण झाकण ठेवून 2-3 मिनिटभर मंद आचेवर ठेवणार आहोत। झाकण काढून बघूया। याला आपण आता एक एक साईडने पलटवून घेऊया
अशाच या प्रकारे एक साईडने आपल्याला पूर्ण पलटवून घ्यायचे आहेत। ह्या सर्व शिमला मिरची आपल्याला दोन्ही तिन्ही बाजूने असंच याच प्रकारे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे ह्या मस्त लागतात। तुम्ही बघू शकता या भाजलेल्या आहेत आणि या पूर्ण आपल्या पलटवून झालेल्या आहेत। स्लो गॅसवरच आपल्याला ह्या भाजायच्या आहेत। आता याला अजून आपण एक वेळा झाकण ठेवणार आहोत 2 ते 3 मिनिट। आपले 2-3 मिनिट झालेले आहेत। आपण याला परत एक साईडने पलटवून घेऊया, म्हणजे तिन्ही चारी साईडनेही चांगल्या भाजल्या जातात, कच्च्या ह्या राहत नाहीत। आणि ह्या बारीक शिमला मिरची असल्यामुळे ह्या पटकन भाजल्या जातात, त्यामुळे बारीकच शिमला मिरची घ्यायची आहे। आपल्या शिमला मिर्च पूर्ण हे पलटवून झालेले आहेत। मस्त कलरही आलेला आहे। आता यामध्ये हे 2 ते 3 चम्मच आपल्याला उरलेला मसाला टाकून घ्यायचा आहे आणि याला थोडं मिक्स करून घ्यायचं आहे। यालाही 2 मिनिटभर आपल्याला मसाला भाजेपर्यंत परतवून घ्यायचा आहे, म्हणजे चांगला मसाला भाजेल। आपला मसाला भाजलेला आहे, तुम्ही बघू शकता। यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। शिमला मिर्च आपली मसाला शिमला मिर्च एकदम चमचमीत तयार आहे, तुम्ही बघू शकता। आता याला आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये। मस्त अशी चमचमीत झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।